everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to solve another practical problem of NPO, that is problem number 5 on page number 117. In earlier lectures we have seen first to fourth problem and their solution. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our fifth practical problem. सी या प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि सरप्लस आहे की डेफिसिट आहे त्याची अमाउंट फाइंड आउट करायची आहे. बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही आहे. ओके, सो विल स्टार्ट. सी on page number 117, fifth problem is given. Bharatiya Kala Kendra Solapur gives you the following information for the year ended on 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. Receipt and payment account for the year ending 31st March 2018. 31st March 2018 year end आहे, म्हणजेच त्याची जे फायनान्शियल इयर आहे या प्रॉब्लेमशी रिलेटेड ते कधी स्टार्ट झालेलं आहे 1 एप्रिल 2017 आणि एंड कधी झालेला आहे 31 मार्च 2018. राईट, म्हणजेच करंट फायनान्शियल इयर काय आहे 17-18. क्लियर. Receipt and payment account is given as well as additional information is given. We have to read it first. See, additional information, legacies are to be capitalized. Capitalized म्हणजेच काय, कॅपिटल रिसिप्ट आहेत जे आपण लायबिलिटीजमध्ये एंटर करतो. ओके, नेक्स्ट म्हणून लिगसीजवरती आपल्याला काय करायचं आहे, स्टार मार्क करायचं आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी ₹200. आउटस्टँडिंग सॅलरीज कुठे आहेत तिथे स्टार मार्क करायचा आहे. नेक्स्ट 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रन्स फीजवरती आपल्याला स्टार मार्क करायचा आहे. कॅपिटलाइज्ड म्हणजेच कॅपिटल रिसिप्ट आहेत ज्या आपण लेस करतो एक्सपेंडिचर किंवा रिसिप्टमधून आणि त्या कुठे एंटर करतो म्हणजे रिसिप्टमधूनच लेस करतो आणि कॅपिटल रिसिप्ट असल्यामुळे लायबिलिटीजमध्ये आपल्याला ते मेन्शन कराव्या लागतात. ओके, आता आपण बघणार आहोत रिसिप्टमध्ये आणि पेमेंट्समध्ये काय काय दिलेलं आहे. रिसिप्टमध्ये दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. दोन्ही बॅलन्सेस आपल्याला कुठेही मेन्शन करायचे नाही आहेत, ओपनिंग बॅलन्सेस. नेक्स्ट लॉकर रेंट, एंट्रन्स फीजवरती ॲडजस्टमेंट आहे. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रिसिप्ट ऑफ ड्रामा. नेक्स्ट लिगसीज, इंटरेस्ट ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड मिसलेनियस रिसिप्ट. सगळे आपण रिसिप्ट बघितलेल्या आहेत ज्या आपल्याला इन्कममध्ये दाखवायच्या आहेत ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. ओके, नेक्स्ट पेमेंटमध्ये स्टेशनरी, फर्निचर परचेस म्हणजेच काय आहे, कॅपिटल रिसिप्ट आहे म्हणून ती कुठे दाखवायची लायबिलिटीजमध्ये. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कॅपिटल रिसिप्ट आपण दाखवत नाही. नेक्स्ट बाय इन्व्हेस्टमेंट्स इन गव्हर्मेंट सिक्युरिटीज. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच कॅपिटल रिसिप्ट आहे किंवा आपल्या ॲसेट्समध्ये आपण दाखवणार आहोत म्हणून इथे दाखवायचं नाही आहे. एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, पोस्टेज, मॅगझिन अँड न्यूजपेपर, सॅलरीजवरती ॲडजस्टमेंट आहे. हे जे सगळे पेमेंट्स आहेत ते आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये ॲज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दाखवायचे आहेत. ओके, मग आपल्याला आता काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2018. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच फक्त प्रिपेअर करायचं आहे. ओके, सी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 117 इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र सोलापूर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2018. एक्सपेंडिचर अमाऊंट, इन्कम अमाऊंट, रुपीज करन्सी, डेबिट क्रेडिट. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. सी फर्स्ट काय दिलेलं आहे पेमेंटमध्ये स्टेशनरी. राईट, स्टेशनरी आपण कुठे लिहिणार आहोत एक्सपेंडिचरमध्ये. टू स्टेशनरी. अमाऊंट आहे 600 आउटर कॉलम.
नेक्स्ट फर्निचर परचेस कॅपिटल रिसिप्ट आहे, ओके, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, म्हणून आपण ती दाखवायची नाही आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. फर्निचर परचेस केलेलं आहे म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये आपण काय दाखवतो, फक्त रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट्स इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ॲसेट्समध्ये जाणार आहे, म्हणून इथे दाखवायचं नाही आहे. नेक्स्ट एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण एक्सपेंडिचरमध्ये दाखवणार आहोत. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. अमाऊंट आहे 3000 रुपीज. सी एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000 रुपीज त्याची अमाऊंट आहे. आउटर कॉलम. क्लियर. नेक्स्ट पोस्टेज 450. टू पोस्टेज 450 रुपीज. नेक्स्ट मॅगझीन अँड न्यूजपेपर 600 रुपीज. मॅगझीन अँड न्यूजपेपर 600 एक्सपेंडिचरमध्ये. नेक्स्ट सॅलरीज 4400 इनर कॉलममध्ये अमाऊंट. टू सॅलरीज 4400. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. सी आउटस्टँडिंग सॅलरी ₹200 ॲड करायची आहे. आउटस्टँडिंग. आउटर कॉलम 4600. नेक्स्ट बॅलन्स दिलेला आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, जो आपल्याला कुठेही मेन्शन करायचा नाही आहे. क्लोजिंग बॅलन्स. रिसिप्ट लॉकर रेंट 400 इन्कममध्ये. बाय लॉकर रेंट 400 आउटर कॉलम. क्लियर. नेक्स्ट एंट्रन्स फीज 2900 इनर कॉलम. बाय एंट्रन्स फीज 2900. त्याच्यावरती स्टार आहे म्हणजेच ॲडजस्टमेंट आहे. सी ॲडजस्टमेंट काय आहे, 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज झाली आहे म्हणजेच ती कॅपिटल रिसिप्ट आहे 50%ची. म्हणजेच आपल्याला 50% अमाऊंट लेस करायची आहे या एंट्रन्स फीजमधून. मायनस 50% कॅपिटलाइज. 50% किती येतात, 2900चे 50%. 2900 इंटू 50% 1450. आउटर कॉलम 1450. 2900मधून आपण 50% अमाऊंट लेस केलेली आहे आणि जे सबट्रॅक्शन आले आहे त्याची टोटल 1450 आउटर कॉलममध्ये. नेक्स्ट आहे सेल ऑफ न्यूजपेपर्स. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 250 रुपीज इन्कममध्ये. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 250 आउटर कॉलम. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 9000 रुपीज इन्कम. रेव्हेन्यू इन्कम आहे. बाय रिसिप्ट्स फ्रॉम ड्रामा 9000. नेक्स्ट लिगसीज 12000 इनर कॉलम. पण इथे आता ॲडजस्टमेंट आधी बघायची आहे. सी लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज. पूर्णपणे जी 12000 अमाऊंट आहे पूर्णपणे कॅपिटल रिसिप्ट आहे, म्हणून आपल्याला लिगसीज इथे एंटर करायचं नाही आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. ती लायबिलिटीजमध्ये जाणार आहे. नेक्स्ट इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती म्हणजेच रेव्हेन्यू इन्कम आहे आपल्यासाठी. बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 400 आउटर कॉलम. नेक्स्ट मिसेलेनियस रिसिप्ट 400 बाय miscellaneous
रिसिप्ट्स 400 आउटर कॉलम बघायचं आहे. आता आपलं ॲडिशनल इन्फॉर्मेशन झालेली आहे का. लिगसीज आपण एंटर केलेल्या नाही आहेत कारण त्या पूर्णपणे कॅपिटलाइज आहेत, कॅपिटल रिसिप्ट आहेत म्हणून. आउटस्टँडिंग सॅलरीज आपण 200 रुपीज मेन्शन केलेली आहे एक्सपेंडिचरमध्ये, राईट. नेक्स्ट आहे 50% एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फीजचा आपण इफेक्ट दिलेला आहे, म्हणजेच सगळे रिसिप्ट आणि पेमेंट्सचा काउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की सरप्लस आहे की डेफिसिट आहे आणि किती अमाऊंट आहे. क्रेडिट साईड आपण बघणार आहोत. पहिल्यांदा 400 प्लस 1450 प्लस 250 प्लस 9000 प्लस 400 प्लस 400 11,900. 11,900 पेन्सिलने कुठेतरी मार्क करायचे आहेत. 11,900 मायनस डेबिट साईड. डेबिटमध्ये काय काय आहे. स्टेशनरी 600 मायनस 600 मायनस 3,000 450 600 4,600 म्हणजेच किती अमाऊंट आलेली आहे सरप्लसची 2650. मी इथे लिहायचं आहे सरप्लस 2650 आणि ह्याची आपले जी आपण टोटल केलेली होती ती किती होती 11,900. दोन्ही साईडला लिहायची आहे टोटल 11,900. क्लिअर. सी म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये 5th प्रॉब्लेममध्ये आपण काय काय बघितलेलं होतं. 50% कॅपिटलाइज जी अमाऊंट आहे तेवढीच आपल्याला लेस करायची आहे, कारण उरलेले जे 50% आहे ते आपल्याला लायबिलिटीजमध्ये दाखवायचे आहे ॲज अ कॅपिटल रिसिप्ट. नेक्स्ट लिगसीज रिलेटेड आपण ॲडजस्टमेंट बघितलेली होती की पूर्णपणे कॅपिटलाइज आहे म्हणून त्याची अमाऊंट पूर्णपणे लायबिलिटीजमध्ये दाखवायची आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दाखवायची नाही आहे. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग. ॲज युज्युअल तुम्हाला माहीतच आहे आउटस्टँडिंग आपण ॲड करत असतो. जर काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील या प्रॉब्लेम रिलेटेड तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करा. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे अँड थँक्स फॉर वॉचिंग.